कार्ल मार्क्स क्लास थेरी ही जी थेरी आहे ही इतिहास विषयामध्ये इयत्ता 10वीच्या इतिहास विषयामधली अत्यंत महत्त्वाची थेरी. पेपरला ही थेरी 100% येतेच, त्यामुळे आपण तिची तयारी करूया. ओके. ही थेरी बघण्याआधी आपण कार्ल मार्क्सबद्दल थोडीशी माहिती मिळूया की कार्ल मार्क्स याचा स्वभाव कसा होता, काय होते. आता कार्ल मार्क्स यांचा जन्म ट्रायर सिटी जर्मनीमध्ये 1818 झाला. 1818 साली जन्म झाला आणि 1883 साली त्यांचा मृत्यू झाला. ते अनेक जर्मनी असेल, फ्रान्स असेल, त्यानंतर इंग्लंड असेल, असा अनेक त्यांचा प्रवास होता. त्यांना मानणारा वर्ग, त्यांच्या मताशी सहमत असणारा वर्ग खूप मोठा होता. त्याचबरोबर त्यांचा तिरस्कार करणारा किंवा त्यांची घृणा करणारा वर्ग देखील तेवढाच होता. कारण कार्ल मार्क्स हे त्यांना जे पटतंय, जे दिसतंय ते लिखाण करून किंवा मांडून मोकळे व्हायचे, परंतु त्यामुळे ते लोकांना पटत असायचे काही लोकांना, आणि त्यामुळं काही लोक त्यांची घृणा करायचे. परंतु कार्ल मार्क्स हे अत्यंत हुशार असे ऑथर होते, हिस्टोरियन होते. कार्ल मार्क्स यांना इकॉनॉमिक्स विषयामध्ये खूप आवड होती. म्हणजे त्यांची आवड इकॉनॉमिक्समध्ये करिअर करायचं किंवा इकॉनॉमिक्स विषयामध्ये काहीतरी करण्याची त्यांची पहिल्यापासूनची आवड होती. त्यांचे क्रिटिक्स भरपूर होते, त्यांची घृणा करणारे भरपूर होते, परंतु काही असलं तरी आपण त्यांना नकारू शकत नाही किंवा त्यांना आपण इग्नोर करू शकत नाही, कारण त्यांचं एवढं मोठं योगदान इतिहास विषयामध्ये आहे. In the latter half of the 19th century, a new school of thought arose keeping in view the new thesis formulated by Karl Marx. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. म्हणजे कार्ल मार्क्स यांनी जे मत मांडलं होतं इतिहासाबद्दल, त्या मताशी सहमत असणारा वर्ग निर्माण झाला आणि इतिहास देखील आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे हे लोकांनी मान्य केलं आणि इतिहासाप्रती लोकांची जी भावना आहे ती जागृत झाली. According to Karl Marx, history was not about abstract ideas, it was about living people. इतिहास फक्त अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा आहे. माणसांमधील नातेसंबंधांचा, त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध साधनसंपत्तीचा. इतिहासामध्ये फक्त भूतकाळातील घटनांचाच अभ्यास नाही होत, तर इतिहासामध्ये मानवी घटकांचा, मानवी संबंधांचा अभ्यास होतो, हे कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं. कार्ल मार्क्स बेस्ड हिज कॉन्फ्लिक्ट थेअरी ऑन द आयडिया दॅट मॉडर्न सोसायटी हॅज ओनली 2 classes ऑफ द पीपल. नंबर 1 बर्जॉईस अँड नंबर 2 प्रोलेटारिएट. सोसायटी, समाज हा 2 गटात विभागला आहे, बर्जॉईस अँड प्रोलेटारिएट. बर्जॉईस म्हणजे मालक वर्ग अँड प्रोलेटारिएट मीन्स एक नोकर वर्ग. ओके. द accessibility of this means to different strata of the society may not be equal. This inequality causes a division of the society into classes. त्यांचं म्हणणं असं आहे की लोकांना किंवा जर समाजामध्ये संपत्तीचं योग्य वाटप किंवा समप्रमाणात वाटप झालं नाही, तर त्यामधून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते. मग त्यामधून वर्गसंघर्ष निर्माण होतो आणि मग वर्गसंघर्ष निर्माण झाल्यानंतर मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे काय करतो, शोषण करतो. बर्जॉईस आर दी ओनर्स ऑफ द मीन्स ऑफ प्रोडक्शन, द फॅक्टरीज, बिझनेसेस अँड इक्विपमेंट नीडेड टू प्रोव्हाइड वेल्थ. मालक वर्ग की जो इतरांना वेल्थ प्रोव्हाइड करतो, पण त्या बदल्यात कामाच्या बदल्यात वेल्थ प्रोव्हाइड करत असतो, किंवा तो कंपनीचा मालक असतो किंवा तो बिझनेसमॅन असतो. असा वर्ग म्हणजेच कोणता, बर्जॉईस. अँड प्रोलेटारिएट मीन्स व्हॉट,
द पोलेट्रेट आर दी वर्कर्स, कामगार की जे बर्जॉईसवर अवलंबून असतात. एक बर्जॉईसवर पोलेट्रेट अवलंबून असतात. त्यांच्याकडे कामाला जावं लागतं. काम केल्यानंतर त्यांची कोण जो पैसा मिळतो त्या पैशामध्ये आपला उदरनिर्वाह करावा लागतो. असा वर्ग म्हणजे कोणता? तर पोलोट्रेट क्लास, पोलोट्रेट वर्ग. बर्जॉईस मीन्स मालक, पोलोट्रेट मीन्स कामगार. असे दोन वर्ग असतात समाजामध्ये. हे कार्ल मार्क्स यांनी आपल्या क्लास थेअरीमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कार्ल मार्क्स बेस हिज कॉन्फ्लिक्ट थेअरी ऑन द आयडिया दॅट modern society has only two classes, bourgeois and proletariat. Okay, Das Kapital, a treatise written by him, is the most referred book all over the world. कार्ल मार्क्स यांचं जे पुस्तक आहे दास कॅपिटल, दास कॅपिटल अदर कॅपिटल, त्याला मराठी हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये आर्थिक पैसा थोडक्यात, हा त्यांचा जगप्रसिद्ध असा ग्रंथ आहे की ज्यामधून त्यांनी समाजामध्ये कशा प्रकारे गरिबांचं शोषण होतं किंवा एका वर्गाचं कसं शोषण होतं, एक वर्ग शोषण करतो, याच बेसवर त्यांनी आपल्या दास कॅपिटल किंवा द कॅपिटल या पुस्तकातून, या ग्रंथातून त्यांनी या लोकांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, आपली ही थेअरी या ठिकाणी संपलेली आहे. अत्यंत शॉर्टमध्ये आपण ही समजून सांगितली किंवा समजून घेतली. पेपरला ही थेअरी 100% येतेच. इथून मागं दोनदा आलेली आहे आणि तिसऱ्यांदा येणारच. तेव्हा छान प्रकारे अभ्यास करा आणि ही थेअरी कंप्लीट करा. ओके, थँक्यू सो मच.